नमस्ते मित्रांनो, आपल्यासमोर अत्यंत सुंदर रंगीत फुलांचं जे झाड आहे याला म्हणतात विंचवी, वाघनखी किंवा विंचूचं झाड असं देखील म्हणतात. याचं कारण आहे याची जी फळं आहेत त्याला 2 हुक्स असतात आणि ते खास सीड डिस्पर्सलसाठी निसर्गानं केलेली रचना आहे. औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असं प्लांट आहे. आपण यूट्यूबवर पाहिलं तर या संदर्भात कित्येक व्हिडिओ आपल्याला आढळतील. काही तंत्रमंत्राचे असतील, काही औषधांचे असतील, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा याचा उपयोग जर काही असेल तो म्हणजे त्वचाविकाराकरिता. सध्याच्या काळामध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शनचा त्रास प्रचंड प्रमाणामध्ये होतो आहे. प्रत्येकाला त्रास आहे. कित्येक औषधं वापरली तरी देखील त्याचा फारसा फायदा होत नाही. अशा वेळी हा विंचू तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. याची पानं, पंचांग सर्वांनी सिद्ध केलेलं एखादं ऑइंटमेंट बनवू शकता आणि ते जर लावलं तर तुम्हाला त्वचाविकारापासून आराम मिळू शकतो. याची पानं घ्या, काटे घ्या, फळं, फुलं सर्व वस्तू घेऊन तुम्ही त्याचं तेलामध्ये जर सिद्धीकरण केलं आणि ते वापरलं तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होऊ शकतो. बरेच लोक याच्याविषयी असा समज आहे लोकांचा की विंचू दंशावरती याचं काम होतं, पण अनुभवानं तसं काही जाणवत नाही. काही लोकांनी तर याच्याविषयी उल्लेख केला आहे की हे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये उल्लेखित नाही, पण च्यवनप्राशाच्या विधीमध्ये आवळा शिजवण्याकरिता याचा वापर होतो असे काही उल्लेख आढळतात. तरी देखील ट्रॅडिशनल पेपर फोकलोर मेडिसिन जे आहे त्याच्यामध्ये मात्र याचा निश्चितपणे वापर होतो. आपल्याला अत्यंत देखणं सुंदर फूल इथं बघायला मिळते. त्याच्या थ्रोटमध्ये बघू शकता छान गुलाबी रंग, एक माशी देखील बसलेली आहे. माशी आहे की स्पायडर आहे लक्षात येत नाही. आत पिवळे थोडेसे काळपट स्पॉट आपल्याला दिसतात. पावसाळ्यातच उगवून येणारी ही खास वनस्पती आहे. पावसाळ्याच्या साधारणपणे जुलै-ऑगस्टच्या दरम्यान ही फुलावरती येते आणि मग त्याला फळधारणा होते. ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. त्यामुळं याचा निश्चित वापर करा. निसर्गाचं रक्षण करा.